हॅलो नमस्कार। स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता थोडा लेटच झाला आहे ब्लॉग काढायला आणि सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत माझी। आज आहे रविवार, पण घरातले सगळे जण गावाला गेलेत आणि मी एकटीच आहे। रविवार असल्यामुळे कामांना पण थोडा लेट झाला, कारण लेट उठणं आणि नंतर मग त्याच्या पुढची सगळी कामं। त्यासाठी मग आता एवढे वाजलेले आहेत। दुपारचं जेवण माझं अजून व्हायचं आहे। एकट्यासाठी काय करायचं याचा विचार करते, पण करू काहीतरी, उपाशी तर राहणार नाहीच। बघूया, आता थोडं मशीनवरती काम करेन। काल एक अर्धावट शिवलेला असा ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे, तो आज पूर्ण करेन। थोडंसं डिझाईन आहे त्याला, ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग दुपारपर्यंत होईल ते पूर्ण, आणि ते झाल्याच्या नंतर मग दुपारचं जेवण करेन। आणि नंतर मग जेवण झाल्यानंतर मग पुढचं रुटीन काय करेन ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन। तोपर्यंत आपण आता बघूया कोणता ब्लाऊज शिवायचा आहे। हा ब्लाऊज मी काल कट करून घेतला होता आणि काल जेवढं जमेल तेवढं केलं होतं ह्याचं काम। स्लीव्जला हे असं डिझाईन आहे, ते सुद्धा झालेले आहेत स्लीव्ज रेडी। अस्तर पूर्ण ब्लाऊजला जोडून तयार आहे। फ्रंट साइड सुद्धा तयार आहे। प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि पंचकोनी गळा होता, तो सुद्धा तयार आहे केलेला। बॅक साईडला हे असं डिझाईन करायचं आहे, इथे कटिंग करून। पूर्ण झाल्याच्या नंतर पण हे करायचं आहे मला। पूर्ण झाल्याच्या नंतर मग सगळा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज मी दाखवेनच। इथे माझा पुरता भात केलेला आहे। आणि सकाळी आम्ही आज उत्ताप्पे बनवले होते, त्याच्यासाठी बनवलेलं सांबार इथे माझं थोडंसं शिल्लक आहे। त्याबरोबर आता माझं जेवण होईल, मला एवढं एकट्यासाठी पुरेल। त्यामुळे मग मी एक्स्ट्रा असं वेगळं काही केलेलं नाही आहे। चला आता मी जेवून घेते। हॅलो, आत्ता माझं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर हा ब्लाऊज मी तुम्हाला सकाळी दाखवला होता, त्याचं माझं कंप्लीट हा पूर्ण झालेला आहे। हुक लूपसुद्धा करून झालेले आहेत आणि हा त्याचा मागचा गळा डिझाईन तुम्ही बघू शकता। बोटनेक होता आणि त्याला हे असं डिझाईन करायचं होतं। हे डिझाईन मला कस्टमरनीच दिलेलं। पुढचा हा प्रिन्स कट आहे आणि हा ब्लाऊज आजचा माझा कंप्लीट झालेला आहे। आज काय मला जास्त काम नाही आहे, कारण घरात कुणीच नाही आहे। तसा रविवार असला तर मग आपला सगळा दिवस आळसानेच जातो। ॲक्च्युली आमचं प्रत्येक रविवारी तसंच होतं, पण ह्यावेळेस जरा जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही जरा पटापट आवरलेलं। म्हणजे मला जायचं नव्हतं, पण बाकीच्यांना जायचं होतं, म्हणून मग सकाळची कामं पटापट आवरली गेली आणि त्यामुळे मला मग आत्ता इतका वेळ मिळाला। कारण बऱ्याचदा असं होतं की रविवारचं मला मशीनवर बसायला मिळत नाही, कारण घरात सगळेच असतात आणि मग त्यांच्यासोबत आपला वेळ कसा निघून जातो हे आपल्याला पण कळत नाही, आणि मग इथे बसायचं काय मला मूड होत नाही। अर्ध लक्ष इकडे आणि अर्ध तिकडे, त्याच्यामुळे मग मी बसतच नाही बहुतेक वेळा। ठीक आहे, आता दुपारचा काही मी आराम करणार नाही आहे। ह्या पेपर हे आहेत जे ते मी फोल्ड केलेले आहेत, कारण ह्या पिशव्या मेडिकलला जातात आणि तसं हे काम जास्त परवडत नाही। म्हणजे आपल्याला समजा ब्लाऊज शिवण्याचं वगैरे काम असेल तर हे काम परवडत नाही, कारण ह्याच्यामध्ये वेळ खूप जातो आणि इन्कमसुद्धा कमी असतं। पण कधीतरी आपल्या हातात जेव्हा अजिबातच काम नसतं, असं फार बऱ्याचदा होत नाही असं काम नसतं असं, पण कधी कधी समजा आपल्याकडे काम नसेल तर ह्या कामाचा तेव्हा आधार असतो। ह्या एवढ्या पिशव्या म्हणजे पेपर हे मी फोल्ड करून ठेवलेले आहेत। ह्याच्या मी आता अशा छोट्या छोट्या पिशव्या शिवून घेणार।
मेडिकलला ज्या औषधांसाठी पेशंटला द्यायला ज्या वापरतात ना, त्या या पिशव्या आहेत. तर त्या मी आता शिवेन. अथंगला फोन केला होता, तो गावाला आहे. तर तो बोलला आई माझी काय काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही. आणि गावाला त्याला सांभाळणारी खूप माणसं आहेत आणि तो तिकडे रमून जातो, त्याला सवय आहे गावाला जायची. तर तो आता राहील, संध्याकाळी येणार तोपर्यंत मग मी एकटीच आहे. तर मग माझं झोपून दिवस काढण्यापेक्षा मग हे एवढं काम होऊन जाईल. तर हे मी आता काम करते पूर्ण. 200-300 पिशव्या तरी यात होतील. एक शेकडा पिशव्यांसाठी म्हणजे 100 पिशव्यांसाठी साधारण नुसत्या शिवून काढायला तरी पाऊण तास तरी जवळजवळ जातो. तर आत्ता वाजलेत बरोबर 3. तर 3 वाजताही मी हे काम स्टार्ट करायला घेणार आहे. बघू, जितका स्टॅमिना बसायचा असेल, तितका वेळ मी हे काम जितक्या पिशव्या त्यात होतील तेवढ्या करून घेईन. थोड्याशा राहिल्याच तर मग त्या उद्या करेन. आधीच माझ्याकडे थोड्याशा शिवून ठेवलेल्या आहेत, जसा वेळ मिळतो तसा थोड्याशा मी शिवून घेते. पण आजच्या दिवसापुरतं एक ब्लाऊज तरी माझं कंप्लीट झालेलं आहे. आणि मग दुसरं ब्लाऊज हातात घेण्याच्या आधी ना यातल्या थोड्याशा पूर्ण करेन. म्हणजे समजा ऑर्डर आलीच तर मग जेवढ्या आहेत तेवढ्या पुढे देता येतात. तर त्यामुळे मग मी आता हे काम करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तोपर्यंत बाय. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की मी बरोबर 3 वाजता बसलेली आहे पिशव्यांचं काम करण्यासाठी. आणि आत्ता वाजलेत बरोबर 4:30. तर 1.5 तास तरी झालेला आहे आणि ह्या माझ्या इतक्या पिशव्या शिवून झालेल्या आहेत. आणि मला पण आता बसायचा कंटाळा आला होता. तर आत्ता मी ह्यांचा बंच करून घेते 100-100चा. बघूयात माझ्या 1-1.5 तासामध्ये किती पिशव्या शिवून झालेल्या आहेत त्या. तर या 200 पिशव्या माझ्या तयार झालेल्या आहेत 1.5 तासात. आणि याच्यामध्ये मला एकामध्ये 11 पिशव्या कमी पडत होत्या. म्हणजे टोटली 189 झाल्या होत्या शिवून. मग मी त्यामध्ये अजून 11 पिशव्या शिवल्या आता. आणि हे 2 बंच ह्यांचे तयार करून टाकले. इथे थोड्याशा अजून ह्या आहेत, ह्या शिवायच्या आहेत. पण आत्ता मला खूप कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे हे काम मी आता थांबवणार आहे. थोडा वेळ 10-15 मिनटं तरी आराम करते आणि नंतर मस्त फ्रेश होऊन मग चहा टाकते. म्हणजे मग आणखी छान वाटेल. तर आता आमचं रात्रीचं जेवणसुद्धा झालेलं आहे. जेवणात मी बनवलं होतं भात, ताकाची कढी आणि बटाट्याची काप. तर अथांग गावावरून आला आणि आल्यापासून अथांग भरपूर रडत होता. त्याच्यामुळे मग पुढचा व्लॉग काय शूट करता आला नाही. है ना अथांग, तू रडत होता ना? कशाला रडत होता सांग? बाय कर, मी झोपतोय सांग. तर आता आमची जेवणं आटपलेली आहेत. अथांग पण जेवला, माझं पण जेवण झालं. आणि आता आम्ही दोघंजण झोपणार आहोत, है ना? बरं, नाही झोपणार आहोत आम्ही, आता मस्ती करत राहणार आहोत. आता गाडीवरून येताना झोपून आला ना बाबा बरोबर, म्हणून आता आणि मी आता आम्ही दोघंजण मस्ती करत राहणार आहे. तर आजचा व्लॉग आम्ही इथंच एंड करतोय, कारण आतांगला जास्त व्हिडिओ यायला आवडत नाही, है ना बाबा? हां, तर आता आम्ही मस्ती करणार आहोत ना, मग आता आम्ही पुढे व्लॉग नाही बनवणार. हां, तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, है ना? आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सांग बाबू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटतो तुम्हाला. सांग. नको, नाही भेटायचं. हां, आता बाय बाय बाय. तुम्ही पण झोपा सांग, आणि आम्ही पण झोपतो. ओके, गुड नाईट.